काय करतेस तू मंजिरी? पाहायची काय गरज आहे? तसं नाही, मनात असून सुद्धा मी तुमची सोबत नाही करू शकले. निदान एवढी तरी सेवा करू द्या ना मला. तुम्ही एवढं केलं माझ्यासाठी. तुला कोणी सांगितलं की हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलंय? हे सगळं मी माझ्यासाठी केलंय. तू आणि मी वेगळे नाही आहोत. या एवढ्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कळली, म्हणजे तशी ती आधीपासूनच माहिती होती, पण आता नव्यानं कळली. तुझ्या आणि माझ्यामध्ये आता कुणीही येऊ शकत नाही मंजिरी. मी 2-3 दिवसापूर्वी जोगळेकर गुरुजींशी बोलले. त्या दोघांची आणखीन किती परीक्षा घेणारे परमेश्वर, त्याचं त्याला माहिती आहे. अशी कोण व्यक्ती आहे जी त्या दोघांच्या सुखाच्या आड येऊ पाहते? बोला प्रिया मॅडम. काय, कशी काय आज आमची आठवण आली? तुमची आठवण नाही आली, काम कुठपर्यंत आलं हे विचारायला फोन केला. काम? कसलं काम? आणि मी कुठे तुझं कुठलं काम करणार होतो तेव्हा? आशिष, माझ्यावर अजून इतकी वाईट वेळ नाही आली की मी माझं एखादं काम तुला करायला सांग. स्वतःची कामं आधी नीट कर, तेवढंच पुष्कळ. हे बघ, एवढ्या रात्री काय कोडी घालायला मला फोन केलायस? कशासाठी फोन केलास ते बोल पटकन. चल. आशिष, तुला आठवतंय त्या दिवशी तातडीने मला भेटून माझ्याकडनं सल्ला वगैरे घेतला होतास तू? आठवतोय. त्याचं काय काय झालं त्याचं पुढे? त्यावेळेचा तुझा आवेश बघून ना मला असं वाटलं होतं की बास बास बास, आता ह्या वेळी तू सत्यजित मंजिरीला नक्की वेगळं करणार. पण काय, फुसका बार नेहमीप्रमाणे. तुझा तो सगळा आवेश, सगळा उत्साह तात्पुरताच निघाला. आशिष, ज्यांना काहीतरी मनापासून करण्याची इच्छा असते ना, ते उठतात आणि ताबडतोब कामाला लागतात. पण ज्यांना बसून आयतं खायची सवय झालेली असते ना, ते स्वतःच्या फायद्याच्या गोष्टींकडे सुद्धा कानाडोळा करतात. जसं तुझं झालंय. झालं झालं का तुझं सगळं बोलून, तुझी बरळ ओकून? नाही, अजून काही राहिलं असेल तर बोलून टाक. पण प्रिया, काही म्हण, तू मला कितीही घालून पाडून बोललीस, कितीही वाईट साईड बोललीस, तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. कारण खरंच खूप अनमोल आणि मोलाचा सल्ला तू मला दिला होतास. डोंट वरी, सगळं काही तुझ्या सल्ल्यानुसार आणि माझ्या प्लॅन प्रमाणे चाललंय. प्रिया, हे असे सगळे डिसिजन्स असतात ना, हे ना असे घाईघाईत घेऊन नाही चालत. प्रिया, कसं असतं ना, अति घाई मसणात नाही, त्यामुळे पेशन्स ठेव. प्रिया, तुला काय वाटलं ती निशा तुमच्या घरी आली होती, ती काय मंजिरीची आठवण येत होती का तिची चौकशी करायला, विचारपूस करायला आली होती, असं वाटलं तुला? अगं, तो सुद्धा माझ्याच प्लॅनचा एक हिस्सा होता. काय? आता तू फक्त वाट बघ, कारण आता सत्यजित आणि मंजिरीच्या आयुष्यात कलहाचा नवा अध्याय रचला जाणार. तेव्हा तयार राहा. हा काय
आता तुझ्याकडचा चहा पिऊन झाला की ताबडतोब मधुराकडेच जाणार मी. एवढी आनंदाची बातमी तिने मला दिली आहे. आणि आता तर काय, आता तर तिचा हक्कच आहे माझ्यावर. हो, आणि आता उलट जास्त. आधीच शेंडे फळ आहे आणि त्यात आता आई होणार. म्हणजे मॅडम खूप लाड करून घेणार स्वतःचे. हा, आता हे मात्र तू माझ्यापेक्षा तिला सांग. म्हणजे काय आधी तिचं म्हणणं असतं ना की मी तुझे जास्त लाड करतो म्हणून. अगं काय सांगू काय तिला मग? काही सांगू नका, जाऊ दे. लहान आहे अजून ती. लहान? आताच तर तू म्हणालीस ना की ती आई होणार आहे म्हणून, मग लहान कशी? तरीही माझी बहीण माझ्यासाठी लहानच आहे. आणि तिला काही बोलायचं नाही बाबा. मला अजिबात आवडणार नाही तिला असं बोललेलं. अरे वा, तुम्ही दोघी बहिणीने अगदी सारखे आहात. एक नंबरच्या हट्टी आणि मस्तीखोर. मग शेवटी मुली कोणाच्या आहोत? अच्छा अच्छा, म्हणजे मी हट्टी आणि मस्तीखोर असं म्हणायचं तुला? नाही. खरंच म्हणून तुला असं हसताना पाहिलं ना की खूप बरं वाटतं. तू सतत अशीच आनंदात हसत राहावीस असं वाटत असतं. तुझ्या आयुष्यात कधी दुःख येऊ नयेत. चुका काय काय सगळ्यांच्याच हातून होतात, पण त्यांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये हे आपल्या हातामध्ये असतं. तेवढं आपण सांभाळायचं बस. सत्यजित रावणासारखं जोडीदार मिळालाय तुला. आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करणारा नवरा नशिबानेच मिळतो. त्यांना तशी साथ दे. तुमचा संसार सुखाचा व्हावा अशीच रोज देवाकडे प्रार्थना करत असतो मी. आणि हो, आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची राहिलीच. मी उद्या परवामध्ये कोल्हापुरात शिफ्ट होतोय. हो, म्हणजे माझ्या मित्राशी तसं माझं बोलणं झालंय. त्याचा तो फ्लॅट आहे तो मीच घेतोय. इनफॅक्ट मी उद्याच शिफ्ट होतो, परवा कशाला. तुम्ही खरं सांगता ना बाबा? हो, अगदी खरं. मी शिवराजला फोन करून पुण्याला बोलवून घेतलंय. एकदा का शिवराज पुण्याला आला ना की मग पुण्या इंदोरचा सगळा कारभार, सगळा पसारा मी त्याच्या हाती सुपूर्द करणार आणि माझ्या मुलींच्या बाळांचा मस्तीखोर आजोबा म्हणून ड्युटीवरती रुजू होणार. बघूया पुढे कसं काय होतं ते बघू. नाही, खरंच हे तुम्ही खूप चांगलं केलं. बरं झालं तुम्ही कोल्हापुरात शिफ्ट होताय. मधुरा तर हे सगळं ऐकून ना वेडी होईल अक्षरशः. एवढं सांगून सुद्धा चाललायस ना ऑफिसला? आई, खूप कामं तुंबलेत ग. आणि विहंग बिचारा गेले 2 दिवस एकटाच किल्ला लढवतोय. मलाच गेलं पाहिजे. सत्या, त्या राजेबाईंची भेट झाली का? कोण राजेबाई? त्या अनघा राजे, त्या आपल्याकडे डोहाळ जेवणाला आल्या होत्या ना. म्हणजे नंतर काही बोलल्या का त्या? आपल्या घरी येऊन त्यांना कसं वाटलं वगैरे? म्हणजे तुमची भेट ही अलीकडचीच आहे का आधी पण? आई, निदान तू तरी माझ्या बरोबर डायरेक्टली बोलू शकतेस. तुला हे असे आडून आडून प्रश्न विचारण्याची गरज नाही. कारण कसं आहे, सध्या या घरातला प्रत्येक जण मला त्या बाईबद्दल विचारतो. त्या बाईशी माझे फक्त आणि फक्त व्यावसायिक संबंध आहेत, बाकी काही नाही. आई, माझ्या आयुष्यात मी एक चूक केली. प्रिया, ती माझी पहिली आणि शेवटची चूक होती. अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. चूक कोणी ठरवून करत नाही सध्या. प्रियाच्या बाबतीत तू काय ठरवून चुकला नाहीस, पण चूक झाली. आई आहे मी तुझी सत्या. सांभाळून राहा. विहंगराव मित्रा, क्या बात आहे. वा, आता तुम्ही आमच्यात येणार. बाप होणार बाप. लाजतोय. थँक्यू. अरे काय नुसतं थँक्यू, काय पार्टी कुठे? अरे पार्टी द्यायला कोण नकार देत? तू नकार काय देशील? तुला सोडलं तर पाहिजे मी. तू बोल, मी आलोच.
हॅलो. हा हॅलो. ऍक्च्युली तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. बोला ना. नाही फोनवर नाही बोलता येणार. त्यासाठी प्रत्यक्ष भेटावं लागेल आपल्याला. आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला सारखा सारखा फोन करून त्रास देते, पण मला एका गोष्टीसाठी तुमचा सल्ला हवा होता. प्लीज भेटू शकाल तुम्ही? हो भेटूया ना. एक काम करा, ऑफिसलाच या माझ्या. ऑफिसमध्ये नको. आणि काम तसं पर्सनल आहे आपला. अजून तसा काही व्यवहारही सुरू झाला नाही. सो सारखं सारखं असं तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या स्टाफच्या मनात संशयासाठी जागा कशाला निर्माण करायची. आपण प्लीज बाहेर भेटूया कुठेतरी, कॉफी शॉप मध्ये. ठीक आहे, भेटूया. थँक्यू व्हेरी मच. आपण बोडस रोडच्या कॉफी शॉप मध्ये भेटूया. ओके ओके. या बाय. बाय. मंजिरी आत्ताच मावशीकडनं मधुराची गुड न्यूज कळली. किती छान ना. मी तिला फोन करून बेस्ट विशेस देईनच. आणि काकांना खूप आनंद झाला असेल ना. आता काय बाबा 2-2 नातवंड म्हटल्यावर मज्जाच आहे. मावशी म्हणत होती ते इथे शिफ्ट होत आहे. हो म्हणजे उद्याच शिफ्ट होतात ते इथे. मलाही त्यांनी आज सकाळीच सांगितलं. वा, मग तुझी मजाच आहे. मंजिरी मला एक गोष्ट विचारायची होती. नाही पण तुला असं नको वाटायला मी प्रत्येक गोष्टीत आपलं नाक खुपसते. प्रिया, आपल्या दोघींमध्ये लपवण्यासारखं काही आहे का? तू बिनधास्तपणे बोल. काय झालंय? हो नक्कीच. मला तेवढा विश्वास आहे म्हणूनच मी विचारते. अगं बोल ना. फार विचार करू नकोस, बोल. मंजिरी, ही अनघा राजे कोण आहे ग? नाही म्हणजे यापूर्वी त्यांना कधी पाहिलं नव्हतं ना म्हणून विचारलं. तुझं डोहाळ जेवण होतं ना त्या दिवशीच पहिल्यांदा भेटले मी त्यांना. अगं त्या यांच्या बिझनेस क्लायंट आहेत ना. अच्छा, म्हणजे जुनी ओळख नाहीये ना? छे छे, जुनी ओळख कसली? मंजिरी, जुनी ओळख नाहीये म्हणतेस, त्या फक्त एक बिझनेस क्लायंट आहेत असं म्हणतेस. मग जवळचे संबंध असल्यासारख्या का वागतात त्या? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे त्या उगीच पुढे पुढे कशासाठी करतात? आपल्या घरी डोहाळ जेवण होतं त्या दिवशी त्या घरी आल्या. मग मी हॉस्पिटलमध्ये गेले ना तेव्हा सुद्धा त्या सत्यजित बरोबरच होत्या. मला असं म्हणायचंय की बिझनेस पुरते संबंध आहेत ना मग तेवढ्या पुरतेच ठेवावे ना. उगीच जवळीक साधायचा प्रयत्न कशासाठी करायचा, नाही का? आणि कसं आहे, मला असं वाटतं की बायकांनी नेहमी आपल्या मर्यादेत राहावं. हो ना? अगं काय आहे ना, त्या कोल्हापुरात एकट्याच राहतात म्हणून मग माणुसकीच्या नात्याने हे मदत करतात त्या. मंजिरी, मी असं कुठेतरी वाचलंय, एका स्त्रीचं प्रमुख शस्त्र असतं तिचं सौंदर्य, तिचं रूप, आणि त्याहूनही डेंजरस शस्त्र म्हणजे सहानुभूती. आता अनघा राजेंकडे तर दोन्ही गोष्टी आहेत, सौंदर्यही आणि सहानुभूती. नाही म्हणजे अर्थातच आता सत्यजितवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम नाही होणार कदाचित, पण अगं बायकांचं काही सांगता येत नाही. हो, काय बोलत बसले बघ तुझ्याशी. मी जाऊन मधुराला फोन करून येते. हा, आले.
बोल कुठपर्यंत पोहोचली? सत्यजित मुधोळकर बोडच रोडच्या एका कॉफी शॉप मध्ये गेलाय. ग्रेट. एक काम कर, असाच त्याचा पाठलाग करत राहा. ओके. आणि काही झालं तरी त्याला फॉलो करत राहा. मला सारखं फोन पण करू नको, कळलं? दिलेली कामगिरी पूर्ण करा. हॅलो, तू दिलेलं कामच करते. आणि हो, सारख्या सारख्या हिणवायची गरज नाही मला. अच्छा ठीक आहे चल ठेव फोन. बाय. त्याला खूप छान समज. हॅलो. बोला. ऍक्च्युली सॉरी मी तुम्हाला इथे असं बोलवून घेतलं, पण कामच तसं होतं. मला एका विषयात तुमचा सल्ला हवाय. तुम्हाला माहितीये की कोल्हापुरात मी फक्त तुम्हालाच ओळखते, त्यामुळे मला वाटतं की या बाबतीतला योग्य सल्ला तुम्हीच देऊ शकाल. बोला ना. गेल्या काही दिवसांपासून, आय मीन 2-3 दिवसांपासून काही लोकांनी मला बिझनेससाठी अप्रोच करायला सुरुवात केली. आय डोंट नो माझ्या बाबतीतली माहिती त्यांना कुठून मिळाली. अशा गोष्टी फार काळ लपून नाही राहत. वास लागतो लोकांना. शीत तिथे भूत अशी म्हण आहे आपल्याकडे. पण सल्ला कशाबद्दल हवाय तुम्हाला? ह्याच बाबतीतला. म्हणजे यांच्यापैकी कुठली ऑफर स्वीकारू, नेमकं काय करू? बर, तुम्ही काय कॉफी घ्या. येस शुअर. वेटर. एक्सक्यूज. हा बोल मंजिरी. काय नाही, सहज फोन केला होता. तुमची खूप आठवण येत होती. मग आता कसं वाटतंय? तुमच्याशी बोलून मला नेहमीच बरं वाटतं. मिस्टर मुधोळकर, मिसेस मुधोळकरांना मी विचारलंय म्हणून सांगा. ओ सॉरी, तुमची महत्वाची मीटिंग झाली का? मी नंतर करते फोन. अगं नाही नाही नाही, त्या मिसेस राजे समोर आहेत, त्या तुला नमस्कार सांगतात. त्या तुमच्या ऑफिस मध्ये आल्यात का? नाही नाही, आम्ही कॉफी शॉप मध्ये भेटलोय बाहेर. ओके ठीक आहे, तुम्ही बोला. मी नंतर करते फोन. हो पण ऐक, तू आज औषधं वेळेत